सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. या यूट्यूब चॅनलवर आपण 30 डेज MSTCT काउन्सिलिंग या सिरीजमध्ये मल्टिपल व्हिडिओज बनवत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पूर्णपणे हेल्प होईल. मग या व्हिडिओजमध्ये आपण पहिल्यांदा कुठली ब्रांच निवडायची, मग टेक्निकल ब्रांचेस नक्की किती आहेत, कुठल्या ब्रांचला कुठला प्रेफरन्स द्यायचा, महाराष्ट्रातल्या 24 टेक्निकल ब्रांचेसबद्दल आपण आधी डिस्कशन केलं. मग त्यानंतर पुढे जाऊन कुठले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनच्या टायमिंगला किंवा व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला लागतील. मग त्यानंतर सीट मॅट्रिक्स असेल. सीट मॅट्रिक्स नंतर सर्व कॉलेजचे टाईप, म्हणजे ॲटोनॉमस कॉलेज, नॉन ॲटोनॉमस कॉलेज, एडेड, अनएडेड, हे सर्व कॉलेज डिस्कस केले. मग यानंतर आता पुढे काय, तर मग आपण आता महाराष्ट्रातले टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस, टॉप 20 इंजिनिअरिंग कॉलेजेस याबद्दल व्हिडिओ बनवले आहेत. तिथून पुढे आता हळूहळू प्रत्येक तुमच्या सिटी वाईज कॉलेजचे व्हिडिओ येतील. पण त्यानंतरचा एक महत्त्वाचा टप्पा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमधला, महत्त्वाचा म्हणजे सर्वात महत्त्वाचा टप्पा हाच आहे की ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट. म्हणजे तुम्हाला कॅप राऊंडमध्ये नक्की कशी कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट टाकायची आहे, कसा तुमचा ऑप्शन फॉर्म नक्की असतो, मग त्याचे काही रूल्स आहेत का, कॅप राऊंडमध्ये पुढे कसं तुम्हाला तुमची बेस्ट कॉलेज लिस्ट बनवता येईल, यासाठी आपण ही सिरीजमध्ये एक्सटेंड करून आपण आता यावर व्हिडिओज बनवायला स्टार्ट करणार आहोत. यामध्ये तुमचे जेवढे मार्क्स असतील, तुमची जी कॅटेगरी असेल, JEE किंवा CETचे जे ज्यात कुठले जास्त मार्क असतील, मग त्यानुसार तुम्ही कशी चांगल्यातली चांगली कॉलेज लिस्ट बनवू शकता आणि कॅप राऊंडमध्ये कसं तुम्हाला चांगलं कॉलेज अलॉट होईल, याबद्दलच ही सिरीज असणार आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत की नक्की कॉलेज लिस्ट बनवणार कशी. आता हे एका व्हिडिओचं तर काम नाही आहे, इथून पुढे रोज व्हिडिओ येतील. तुम्हाला आता काय करायचं आहे, तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी सिरीज आहे ती पूर्णपणे बघा. नक्कीच ही सिरीज तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेस एकदम इझी वेमध्ये तुम्हाला समजून घेण्यास मदत होईल. फक्त सबस्क्राईब करा, कारण आपण जो पेड कंटेंट आहे तो पेड कंटेंट देखील आपण इथे फ्रीमध्ये अपलोड करतोय. म्हणजे एवढा सर्व कंटेंट तुम्हाला कुठल्याच चॅनलवर बघायला मिळणार नाही. त्यामुळे फक्त सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज ह्या कॉलेज जी लिस्टचे व्हिडिओ येतील ते पूर्णपणे बघा, म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट बेस्ट अकॉर्डिंग टू युअर मार्क्स तयार होईल. तर मग नक्की कॉलेज लिस्ट नक्की असते तरी कशी आणि कॉलेज लिस्टमध्ये नक्की असतं तरी काय. तर हा एक तुमच्या पुढे मी डेमो ठेवला आहे. ही अशी सेम टू सेम कॉलेज लिस्ट तुम्हाला भरायची असते कॅप राऊंड्समध्ये. मग या ऑप्शन फॉर्ममध्ये म्हणजेच कॉलेज लिस्टमध्ये नक्की काय काय असतं, तर इथे तुम्हाला प्रेफरन्स नंबर दिसेल. प्रेफरन्स नंबर नंतर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूट कोड दिसेल, इन्स्टिट्यूट नेम दिसेल, मग तुम्ही जी ब्रांच सिलेक्ट करत आहात त्या ब्रांचचं नाव दिसेल, त्या ब्रांचचा चॉईस कोड असतो तो दिसेल, आणि स्टेट लेवल किंवा होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, हे जे सीट्स तुम्हाला अकॉर्डिंग टू तुमचं जे डोमिसाईल असेल त्यानुसार तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर मग ही नक्की लिस्ट बनवायची कशी आणि यासाठी काय काय क्रायटेरिया असतो, काय काय गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत, ह्यासाठीच हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर एक सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचे पर्सेंटाईल. जेवढे पर्सेंटाईल तुमचे आहेत त्यावर तुमची कॉलेजची लिस्ट डिपेंड करते. त्यानंतर फायनल मेरिट नंबर. पहिल्यांदी हे आता मी तुम्हाला दाखवेल, ही आहे फायनल मेरिट लिस्ट. या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल की इथं तुमचे ॲप्लिकेशन ID जी तुमची आत्ता कॅप रजिस्ट्रेशनमध्ये जनरेट झाली आहे ती दिसेल. त्यानंतर तुमची कॅटेगरी, तुमचं कोणतं लिंग्विस्टिक वगैरे किंवा स्पेशल कॅटेगरी आहे का, मग ते ऑर्फन, EWS, TFWS, PWD. त्या व्यतिरिक्त जे तुमचे मार्क्स आहेत ते प्रत्येक सब्जेक्टचे तुम्हाला इथे मार्क्स बघायला मिळतील, HSCचे, SSCचे, अशी ही डिटेल्ड तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट बघायला मिळेल. आता ही मेरिट लिस्ट 17 तारखेला येणार होती, पण आता थोडीशी ती एक्सटेंड होऊ शकते. तर ही मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला हा जो मेरिट नंबर आहे याच बेसिसवर तुमचे पुढचे ॲडमिशन आणि कॉलेज लिस्ट डिपेंड करते. मग कॉलेजची ही जी फायनल मेरिट नंबर आहे किंवा फायनल मेरिट लिस्ट आहे ती आल्यानंतर पुढे काय, तर मग तुम्हाला ठरवायचं आहे की नक्की तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये पुढे तुमचं फ्युचर करायचं आहे. मग ते कॉम्प्युटर सायन्स असो किंवा सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, कोर ब्रांचेस असतील किंवा काही पण. मग आता हे नक्की ठरवायचं कसं, तर आत्ता या करंट सिनेरिओमध्ये थोडंसं इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमचं कोणी ओळखीचं असेल किंवा आमच्यासारखे जर कोणी एक्सपिरियन्स्ड असतील की ज्यांना आत्ता सध्या माहीत आहे इंडस्ट्रीमध्ये काय नीड आहे, कुठल्या ब्रांचमध्ये जास्त पॅकेज मिळतं किंवा पुढे तुम्हाला चांगलं फ्युचर सिक्युअर करता येऊ शकतं, तर अशी ब्रांच तुम्हाला निवडायची आहे. ब्रांच निवडल्यानंतर तुम्हाला सिटी प्रेफरन्स देखील बघायला लागेल, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॅमिली प्रॉब्लेम्स असतात, सिटी सोडून ते खूप दूर जाऊ शकत नाहीत. मग त्यांना सिटी प्रेफरन्स लक्षात घ्यायचा आहे. मग त्या सिटीमध्ये अकॉर्डिंग टू कोणतं कॉलेज चांगलं आहे, मग त्या कॉलेजमध्ये रँकिंग, त्या कॉलेजची प्लेसमेंट, हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर आहे ते DTE कोड.
हे आहे कट ऑफची PDF 2024-25ची. या कट ऑफ PDF मध्ये इथे तुम्हाला पहिलं दिसेल DTE कोड. DTE कोड नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज हे असं सगळे कॉलेजचे नाव दिसतील. त्याखाली प्रत्येक ब्रांचचा एक स्पेसिफिक चॉईस कोड असतो तो दिसेल. त्या कॉलेजचं जे काही स्टेटस आहे म्हणजेच कॉलेजचा जो काही टाईप आहे, मग ते गव्हर्नमेंट असेल, ऑटोनॉमस असेल, एडेड, अनएडेड, मायनॉरिटी असे बरेच टाईप आहेत. मग त्या कॉलेजला ॲफिलिएटेड असणारी युनिव्हर्सिटी कोणती आहे, त्या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्हाला तुमचे रिझर्व्ड होम युनिव्हर्सिटी सीट्स आहेत का, किंवा ते ऑटोनॉमस असेल तर मग नसतील. त्यानंतर मग तुमची कॅटेगरी कोणती आहे, मग तुम्ही जनरल आहात की लेडीजसाठी पण देखील तिथे वेगवेगळे रिझर्वेशन असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. मग सिटी प्रेफरन्स झाला, DTE कोड तुम्ही बघितला, ब्रांच कोड म्हणजे चॉईस कोड तुम्ही बघितला. मग त्यानंतरचं महत्त्वाचं काय तर फीज. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा देखील, आपण मिडल क्लास सर्व विद्यार्थी आहोत, तर आपल्याला हे देखील महत्त्वाचं कन्सिडर करणं एक गोष्ट आहे, ती म्हणजे फीज. या फीजमध्ये तुम्हाला ही जी आहे, ही तुम्हाला आता फोटो दिसेल, यामध्ये प्रत्येक कॉलेजचा जो काही कोड आहे तो कोड दिसेल. कोड नंतर तुम्हाला ती स्ट्रीम असेल म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे, मग तिथे किती फीज अप्रूव्ड झालेली आहे, डेव्हलपमेंट फी किती आहे, टोटल फीज किती आहे, तिथे ट्युशन फीज किती आहे, मग यानुसार तुमची कॅटेगरीची फी किती असेल. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये थोडीशी जास्त फी असते, मग तिथे काय करायचं, कुठलं कॉलेज कुठल्या कॉलेजच्या वर ठेवायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला गृहीत धराव्या लागतात. त्या व्यतिरिक्त ॲटोनॉमस कॉलेज असेल तर ॲटोनॉमस कॉलेज वर ठेवायचं, मग बाकी युनिव्हर्सिटी कॉलेजेस थोडेसे खाली ठेवायचे. मग त्यानंतर त्या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे, कॉलेजची रँकिंग कशी आहे, यावर देखील डिपेंड करतं. तुमच्या घराजवळ कोणतं कॉलेज आहे, मग तुम्ही ते थोडंसं वर ठेवू शकता. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आता लो मार्क्स असतील, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असेल की 70% त्यांना कमी मार्क्स आहेत. मग 70% कमी असणाऱ्या मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांनी नक्की काय करायचं, मग त्यांना कॉम्बिनेशन करावं लागतं लोअर ब्रांचचं किंवा लोअर कॉलेजेसचं किंवा Tier 1 Tier 2 कॉलेजेसचं. मग कमी पर्सेंटाईलमध्ये ENTC घेऊ की मेटलर्जी ब्रांच Tier 1 कॉलेजमध्ये घेऊ जर भेटत असेल तर, किंवा कोअर ब्रांच Tier 2 मध्ये भेटत असतील तर ते घेऊ की Tier 3 मध्ये CSIT घेऊ किंवा ENTC घेऊ, असे बरेच प्रश्न असतात. या सर्व गोष्टींना गृहीत धरून, ह्या सर्व गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन फॉर्म बनवायचा असतो. तो लास्टला असा दिसतो. तर ह्या जो ऑप्शन फॉर्म असेल, मग त्यामध्ये देखील रूल असतात. म्हणजे पहिलं जे कॉलेज आहे ते जर अलॉट झालं तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये जाता येत नाही. मग सेकंड राऊंडमध्ये पहिले 3 कॉलेज लागले तर थर्ड राऊंडमध्ये जाता येत नाही. थर्ड राऊंडमध्ये जर पहिले 6 कॉलेज किंवा 6 चॉईसमध्ये जर काही तुम्हाला लागलं तर नेक्स्ट राऊंडमध्ये म्हणजेच फोर्थ राऊंडमध्ये जाता येत नाही. असे बरेच क्रायटेरिया असतात. मग या सर्व क्रायटेरिया तुम्हाला बघावे लागतात. त्या व्यतिरिक्त हे जे कॉलेजेस आहेत, मग आता DY पाटीलचे एक 6 ते 7 कॉलेज आहेत, सिंहगडचे 8 कॉलेज आहेत. मग नक्की कुठलं कॉलेज कुठे ठेवायचं, चुकून कधी कधी दुसरंच कॉलेज म्हणजेच त्याच नेमचं कॉलेज असतं ते तुम्ही वर ठेवता आणि ते ओरिजिनल कॉलेज नसतं. मग आता समजा VIT मुंबईला देखील आहे, VIT पुण्याला देखील आहे, तर काही काहींना VITचा लॉंग फॉर्म देखील माहीत नसतो, तर ते मुंबईचं VIT वर ठेवतात पुण्याच्या VIT पेक्षा. तर असं बऱ्याच चुका तुमच्याकडून होऊ शकतात. याच सर्व चुका जर तुम्हाला करायच्या नसतील तर आपण तुमच्यासाठी खास ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवणार आहोत. मग इथून पुढे या प्रत्येक गोष्टीवर एक एक लेक्चर येईल, एक एक व्हिडिओ येईल. हा व्हिडिओ तुम्हाला रोज बघायचा आहे आणि त्या अकॉर्डिंगली तुमचे जे मार्क्स असतील किंवा तुमचे ज्या काही सिच्युएशन असतील त्यानुसार तुम्हाला आपले व्हिडिओ बघून ही लिस्ट बनवायची आहे. त्यामुळे न चुकता रोज आपला व्हिडिओ बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार नाहीत. आणि जो पेड कंटेंट तुम्हाला 2000, 3000, 4000च्या काउन्सिलिंगमध्ये देखील मिळणार नाही, तो सर्व कंटेंट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं असेल की जर तुम्हाला एवढे कष्ट नाहीत घ्यायचे, डायरेक्टली जे काही एक्सपिरियन्स्ड पीपल्स असतील किंवा शिक्षक असतील ज्यांना या गोष्टींचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याकडून जर तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्या काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. आपल्या काउन्सिलिंगमध्ये 7-7, 8-8 वर्षाचे एक्सपिरियन्स्ड असलेले सगळे सर असतील किंवा जे या क्षेत्रामध्ये भरपूर आधीपासून काम करत आहेत, असे सर्व मिळून ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवत असतात. मग यामध्ये कुठली ब्रांच वर ठेवायची तुमच्या अकॉर्डिंग टू मार्क्स, कॅटेगरी, ह्या सर्व गोष्टी गृहीत धरल्या जातात. त्यामुळे आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. त्याची फीस देखील फार कमी आहे. 2 बॅच आहेत आपल्या. पहिली बॅच आहे ती पर्सनल काउन्सिलिंगची आणि दुसरी आहे ती फक्त कॉलेज लिस्टची. तुम्हाला जे अफोर्ड तुम्ही करू शकता, कारण एकदम लो फीज आपण ठेवली आहे, ती तुम्ही परचेस करा आणि लवकरात लवकर तुमची मेरिट लिस्ट आल्यानंतर ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवून घ्या
आणि जर हे देखील करायचं नसेल तर मग आपण ही तुमच्यासाठी बनवतच आहोत. या सिरीजला फक्त रोज तुम्ही बघा आणि तुमची ऑप्शन फॉर्मची लिस्ट क्रिएट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.